टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरातील रामनवमी शोभायात्रेची प्राचीन परंपरा आहे, परंतु यावेळेस नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ज्या मार्गाने रामनवमीची शोभायात्रा जाणार आहे त्या सगळ्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। 2000 पेक्षा जास्त पोलीस फोर्स या मार्गाने तैनात असणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरापासून ही मिरवणूक निघणार। भंडारा रोड ज्या मार्गावर हिंसाचार घडला होता, जुना भंडारा रोड, त्या मार्गावरून चोख पोलीस व्यवस्था जी आहे ती तैनात असणार आहे। त्यानंतर शहीद चौक, बडकत चौक, कोतवाली, गांधीनगर, सुभाष चौक, लोखंडी पूल अशा परिसरातून ही संपूर्ण शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी जाणार आहे आणि संपूर्ण शोभायात्रेवर ड्रोनचं वॉच असणार आहे। आपण हा मार्ग जो बघताय हा मार्ग आहे या शोभायात्रेचा। याच मार्गाने ही भव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी निघणार आणि या परिसरामध्ये जाणार, त्याची तयारी सुरू झालेली आहे। परंतु नागपुरात काही दिवसापूर्वी जो हिंसाचार झाला त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरात 2000 पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रोन या संपूर्ण शोभायात्रेवर वॉच असणार आहे। कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दल, नागपूर पोलिसांचं दंगा नियंत्रण पथक, त्यासोबतच कमांडो, क्विक रिस्पॉन्स टीम, सगळं पोलीस फोर्स जी आहे ती तैनात असणार आहे आणि नागपूर पोलीस अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।